नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही 5 दुधाळ गायी किंवा म्हशी घेऊन स्वतःचा दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण या योजनेअंतर्गत फक्त जनावरच नाही तर गोठा, विमा आणि आवश्यक उपकरणांचा खर्चही प्रकल्पामध्ये समाविष्ट केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पावर पात्रतेनुसार अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. म्हणून आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं संपूर्ण हिशोब समजून घेणार आहोत. 5 गायी किंवा म्हशींसाठी प्रकल्पाची किंमत किती आहे, त्यामध्ये नेमका कोणकोणता खर्च येतो, अनुदान किती असू शकतं आणि लाभार्थ्याला स्वतःकडून किती रक्कम उभी करायला लागू शकते, हे सगळं पाहूया. ही योजना आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. या योजनेमध्ये राज्यस्तरीय गट वाटपाच्या माध्यमातून 5 दुधाळ गायी किंवा म्हशींचा गट देण्याची तरतूद आहे. इथे एका गायीसाठी किंवा म्हशीसाठी 1 लाख रुपये असा खर्च गृहीत धरलाय, म्हणजे 5 जनावरांसाठी 5 लाख रुपये. पण प्रकल्प फक्त जनावरांपुरत्या मर्यादित नाही. यामध्ये 3 वर्षांचा विमा, गोठा म्हणजेच शेड आणि दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक आधुनिक उपकरणांचाही समावेश केला जातो. आता संपूर्ण खर्चाचा हिशोब पाहूया. 5 गायी किंवा म्हशींसाठी खर्च होतो 5 लाख रुपये. 3 वर्षांचा विमा 60,180 रुपये. गोठ्यासाठी 3 लाख रुपये आणि कडबाकुट्टी मशीन, मिल्किंग मशीन, फॉगिंग सिस्टीम, 3 kV सोलर यांसारख्या उपकरणांसाठी 2,75,000 रुपये. हे सगळं एकत्र केलं तर एकूण प्रकल्प खर्च होतो 11,35,180 रुपये. म्हणजे मित्रांनो, इथे फक्त 5 जनावरे मिळण्याचा विषय नाही, जनावरांसोबत दुग्ध व्यवसायासाठी लागणाऱ्या इतर सुविधांचाही प्रकल्पामध्ये विचार करण्यात आला. आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अनुदान किती मिळू शकतं? सर्वसाधारण प्रवर्गासाठी या हिशोबानुसार 50% अनुदान धरलं तर ते 5,67,590 रुपयांपर्यंत होतं. म्हणजे उर्वरित जवळपास तेवढीच रक्कम लाभार्थ्याला स्वतःच्या वाट्यातून उभी करावी लागू शकते. आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी हिशोब पाहिला तर 75% अनुदानानुसार ही रक्कम 8,51,385 रुपयांपर्यंत जाते आणि उर्वरित रक्कम साधारण 2,83,795 रुपये राहते. म्हणजे दोन्ही प्रवर्गांमध्ये स्वतःच्या वाट्याला येणाऱ्या रकमेचा मोठा फरक दिसून येतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, अनुदानाची रक्कम पात्रता, प्रवर्ग आणि शासनाच्या लागू नियमांनुसार निश्चित होते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत मार्गदर्शक सूचना नक्की तपासा. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, हे अनुदान एकाच वेळी मिळतं का? तर उपलब्ध माहितीनुसार अनुदानाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जाते. पहिल्या टप्प्यामध्ये गोठ्याचं बांधकाम आणि आवश्यक उपकरणांची खरेदी पूर्ण केल्यानंतर संबंधित प्रक्रिया केली जाते. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये जनावरांची खरेदी केल्यानंतर उर्वरित अनुदानाची प्रक्रिया केली जाते. म्हणून फक्त जनावरे घेऊन लगेच अनुदान मिळेल असा अर्थ घेऊ नका. योजनेतील कागदपत्रे, तपासणी आणि मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आता पात्रतेच्या काही महत्त्वाच्या अटीही समजून घेऊया. लाभार्थ्याकडे किमान 1 एकर स्वतःची जमीन किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा असणं आवश्यक असल्याची अट दिली जाते. मात्र वनहक्कधारकांसाठी जमिनीची अट लागू नसल्याची तरतूद आहे. अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक आणि महिला बचत गटांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं. याशिवाय संबंधित क्षेत्रातील प्रशिक्षण किंवा 2 वर्षांचा अनुभव यासारख्या अटीही लागू असू शकतात. त्यामुळे फक्त अनुदान किती आहे हे पाहून अर्ज करू नका. आपली पात्रता पूर्ण आहे का हे आधी तपासा. आणि सध्या अर्ज सुरू झालेले नसतील तर त्यासाठी घाई करण्याची गरज नाही. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यावर अधिकृत सूचना पाहूनच पुढची पायरी घ्या. तर मित्रांनो, 5 दुधाळ गायी किंवा म्हशींच्या या प्रकल्पामध्ये जनावरे, विमा, गोठा आणि उपकरणे धरून एकूण प्रकल्प खर्च 11,35,180 रुपये इतका आहे. पात्रतेनुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% आणि अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 75% अनुदानाचा हिशोब समोर येतो. पण अंतिम लाभ घेण्यासाठी योजनेच्या अधिकृत अटी आणि शासनाच्या सूचनाच महत्त्वाच्या असतील. अर्ज सुरू झाल्यावर नेमका अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे लागतील आणि अनुदानाची प्रक्रिया कशी होईल याची माहिती आपण पुढच्या अपडेटमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. तोपर्यंत ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आपल्या गावातील किंवा परिसरातील दुग्ध व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या योजनेच्या अपडेटसह. धन्यवाद. जय महाराष्ट्र.